सुप्रसिद्ध एकविरा देवीच्या लाइटिंगच्या कामासाठी चौधरी परिवारानं घेतलेला कारभार। कारण असं की धुळे येथील देवपूरमध्ये एकविरा देवीच्या काही भागात येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। काही वेळा तो लाखो भाविकांची या ठिकाणी यात्रा भरते। यात्रेमध्ये जागोजागी दिवे लावणे तसेच माजी मंत्री सुभाष भामरे यांनी देखील देवस्थानच्या ठिकाणी निधी मंजूर केली होती। त्याआधी माजी आमदार कुणाल पाटील यांनी देखील देवस्थानसाठी केलेली निधी आणि आता या कामांची प्रगती धुळे देवपूर येथील एकविरा देवी मातेच्या मंदिराचं अनेक काम प्रलंबित असून देखील लवकरात लवकर करेल असं माजी नगरसेवक कैलास चौधरी तसेच किशोर चौधरी यांच्या कामाचा सविस्तर कौतुक केलं जात आहे। एकविरा देवी भक्त निवाससह प्रभाग 4 मध्ये अंधार लाईटांचा अभाव। किशोर चौधरी मित्र परिवाराच्या स्वखर्चानं पददिवे बसवले। किशोर चौधरी, पंकज चौधरी, मुन्ना महाजन, शेखर भाऊ, पंकज चौधरी, गवळी अप्पा, संजय मस्के, विश्वास वाघ, मुन्ना माळी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। एकविरा देवी परिसरामध्ये एकूण 54 लाईट बंद असून सतत तक्रारी करून फक्त 17 लाईट चालू करण्यात आलेली आहे। आणि एकविरा देवी हा भक्तनिवास इथं बाहेर गावाच्या लोकांची वडदोड राहते आणि इथे त्याला ठेकेदाराला सांगून सुद्धा त्यांनी एकही दिवस लक्ष दिलं नाही। म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही, माझे बिल निघले नाही। तर सदर हे आम्ही माझे जे मित्र कंपनी त्यांनी स्वखर्चाने भक्तनिवास मधले जे हे लाईट आहेत 4 महत्त्वाचे ते स्वतःच्या स्वखर्चाने गाडी बोलवून हे इथले चालू केले। तर ही लोकांची बाहेरगावी येणारे दर्शनला जे लोक होते त्यांची गैरसोय होत होती। त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रशासनाने याच्याकडे बी लक्ष द्यावं की पूर्ण परिसरामध्ये 54 लाईट बंद असून ठेकेदार अशी उत्तरं देतो, तक्रार करून तरी सुद्धा कामं होत नाही। याचं आयुक्त मॅडमांनी विचार करावा आणि लवकरात लवकर सर्व लाईट परिसरातले चालू करावे ही नम्र विनंती। आणि आता आई एकविरा देवी मंदिराची यात्रा बी येते आणि साफसफाई नाही आहे, स्वच्छता नाही, नाल्या काढल्या गेल्या नाही, प्रभागातले नळ नाही आहेत, कनेक्शन नाही आहेत। तर ते या गोष्टीकडे बी लक्ष द्यायला पाहिजे आणि हे कामं लवकरात लवकर व्हायला पाहिजे, लाईट लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे एवढी माझी विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.